आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी मार्क्स मॅटर करतात का? आता जसं मी सांगितलं तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे, फक्त मार्क्सच मॅटर करतात का, तर नक्की नाही. ॲव्हरेज स्टुडंट पण सक्सेसफुल होऊ शकतात का? चांगला प्रश्न आहे. मी तर असं म्हणेल, जे काही सक्सेसफुल स्टुडंट आहेत किंवा व्यावसायिक आहेत किंवा जे काही उद्योजक आहेत ते ॲव्हरेज स्टुडंटच होते. सर, आज मोबाईल ॲडिक्शन सगळ्यात मोठा पालकांसमोर प्रश्न पडला आहे, कारण की लहान मुलं खूप जास्त मोबाईलचा यूज करतायत. मग त्याचा अफेक्ट अभ्यासावरती पडू शकतो का? ह्याच्यावरती तुम्ही काय सांगणार? फिअर ऑफ फेल्युअर कसा ओव्हरकम करावा? आता आपण कुठलंही काम करत असताना, तुम्ही असो किंवा मी असेल अगदी, तर आपल्याला अपयश येऊ शकतं आणि अपयश येईल याची भीती वाटते. पण अपयश येईल याची भीती वाटते म्हणून कुठलं काम थांबवायचं नाही. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं GK टॉक्समध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन किरण पाटील सर. सर, कसे आहात तुम्ही? मजेत. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे GK टॉक्समध्ये. नमस्कार. सर, आज म्हणजे मी पण शॉक आहे की एवढ्या वर्षांपासून आपली ही परंपरा चालू आहे एज्युकेशनची, आणि आज तुम्हाला 50,000+ विद्यार्थी जोडले गेलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही सक्सेस अबॅकस चालू केलं, त्याच्या मागचं एम काय होतं तुमचं? याची जेव्हा सुरुवात केली तेव्हा अबॅकस ही पद्धती उपयुक्त आहे, परंतु ही अजून सातारा किंवा अजून ग्रामीण भागापर्यंत अजून जास्त पोहोचलेली नाहीये. तर हे अबॅकसचं शिक्षण आपल्या साताऱ्यातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि नंतर हे ग्रामीण भागापर्यंत पण शिक्षण पोहोचावं, या उद्देशाने आपण ही सुरुवात केली. अरे वा, एक नंबर सर. सर, मला एक सांगा, जेव्हा तुम्ही सक्सेस अबॅकस चालू केला आणि आतापर्यंतचा प्रवास तो कसा होता? आता प्रवास हा नक्कीच सोपा नव्हता. हा प्रवास सुरू केला तेव्हा आज मला आठवतंय की एक छोटासा गाळा होता, त्यामध्ये एक क्लासरूम सेटअप मी तयार केलेला आणि जायचो, मी शटर उघडायचो, बसायचो. मला बसताना पहिला भीती वाटायची, आता मला ॲडमिशन होतील का नाही होतील, किंवा मला पालक काय प्रश्न विचारतील, मग त्या प्रश्नांचं मला उत्तर देता येईल का, असं मी त्याची सुरुवात केली होती. मला आठवतंय मी सर्वसाधारण 1 एप्रिलला सुरू केलं होतं आणि 18 एप्रिलपर्यंत माझ्याकडे एक ॲडमिशन नव्हतं. नंतर मला 18 एप्रिलला 2 ॲडमिशन पहिले झाले. मला आज पण त्याची नावं आठवतात, सुमित गुरव आणि तेजस गुरव. हे 2 भाऊ पोलीस वसाहतमध्ये राहणारे. तर ते 2 पहिले मला ॲडमिशन झाले आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. पहिलं मला आठवते मी एक 5 विद्यार्थ्यांवर ही बॅच सुरू केली होती. हे पहिले 2 आणखीन 3 ॲडमिशन मला झाले आणि 5 विद्यार्थ्यांवर ही पहिली बॅच सुरू झाली. त्यानंतर हा प्रवास वाढत गेला. नंतर काही मुलं पासआउट होत गेले, नंतर बॅचेस अजून वाढल्या आणि त्यानंतर मग आपण हे फ्रँचायझीचं नेटवर्क सुरू केलं. अशा पद्धतीने. मग सर, जेव्हा तुम्ही क्लासचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा होता? क्लासचा पहिला दिवस खूपच आनंदी होता. मुलं पण एक्सायटेड होते हे अबॅकस टूल, त्याची ओळख, ह्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी. आणि ज्येष्ठ मुलांना तेव्हा सुट्ट्या लागलेल्या, मी व्हॅकेशन बॅचमध्ये बॅच चालू केली, त्यामुळे मुलं खुश होते. तेव्हा आमची डेली बॅच असायची सुट्टी असल्यामुळं, आणि मुलं यायचे पण माझ्यासोबत, बॅच संपली की जायचे, व जाताना आमच्या गप्पा व्हायच्या आणि त्यांना ते इंटरेस्टिंग वाटायचं. त्यांना पुढं उद्या काय शिकायला मिळणार आहे, अजून उद्या काय शिकवणार आहे, ह्याची उत्सुकता लागायची आणि बॅच घेताना खूप मजा यायची. अरे, एकच नंबर सर. सर, मला सांगा, जेव्हा तुम्ही ती कन्सेप्ट तुम्ही आणली आपल्या महाराष्ट्रामध्ये, ती कन्सेप्ट तुम्हाला सुचली कशी? याच्या मागं पण थोडासा रिसर्च होता. ही कन्सेप्ट ऑलरेडी अस्तित्वात होती, फक्त याचा जो प्रचार प्रसार आहे हा हैदराबाद, चेन्नई अशा मेट्रो सिटीमध्ये याचा प्रचार प्रसार अबॅकसचा जास्त त्या काळी होता. आणि तेव्हा मी रिसर्च केला तेव्हा मला असं आढळलं की हा अबॅकस जो कोर्स आहे हा 34 फॉर्म्युले आणि त्याचे उपयोग याच्यावर कोर्स अवलंबून आहे. आणि हा अबॅकस सिलेबस जो आहे हा बऱ्याच वेळ ठिकाणी त्यावेळेला 8 लेवल 10 लेवलमध्ये हा कोर्स डिवाइड केलेला असायचा. आणि 8 लेवल 10 लेवल केल्यामुळे मला त्यावेळेला पण आठवतं, साधारणपणे 3,500 4,000 अशा एका लेवलला फीज असायच्या. म्हणजे 3,000 जरी पकडलं आणि 8 लेवल म्हटलं तर बघा 24,000 फी झाली, म्हणजे 10 वर्षापूर्वी. या 24-25,000 रुपये फी ही सर्वसामान्य माणसाला अफोर्डेबल व्हायची नाही. आणि त्याच्यामुळं आपल्या भागामध्ये ह्याचा एवढा प्रचार प्रसार होत नव्हता उपयुक्त पद्धती असून. पण याच्यावर सुरुवातीला आपण भारतात पहिल्यांदा रिसर्च करून अबॅकसचा संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवलमध्ये पूर्ण केला मांडला. आणि त्यामुळे तो जवळपास निम्म्या किमतीमध्ये कमी कालावधीमध्ये, जिथं 2-2.5 वर्ष 3 वर्ष लागायचे,
तो एका वर्षात कोर्स पण मुलांचा कम्प्लीट होऊ लागला आणि माफक फी मध्ये कोर्स पूर्ण व्हायला लागला आणि त्यामुळे हळूहळू आपल्याला पालकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळू लागला. सर आपला हा क्लास सक्सेस अबॅकस जेव्हा तुम्ही सुरू केलं सुरुवातीला म्हणजे महाराष्ट्रामध्ये, तेव्हा तुम्हाला कोणत्या अडचणी या कोणत्या अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं? आता याच्यात सुरुवात करताना अगदी याचा लिगल बाजू असेल की याची सुरुवात कशी करायची, याचं कोणतं रजिस्ट्रेशन करायचं, असे बरेचसे प्रश्न होते. त्यात काही अडचणी होत्या, परंतु आमच्या पप्पाचे मित्र आहेत ॲडव्होकेट धीरज गाडगे, त्यांनी मला ह्या संदर्भात सपोर्ट केला. त्यानंतर अबॅकस हा विषय विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा भागामध्ये फारसा या विषयी अवेअरनेस पालकांमध्ये नव्हता. म्हणजे अगदी सुरुवातीला मला लोक प्रश्न विचारायचे की अबॅकस म्हणजे कम्प्युटरचा क्लास आहे का, तुमच्याकडे इन्स्टिट्यूटमध्ये किती कम्प्युटर आहेत. मग मला ते सांगायला लागायचं की हा हा कम्प्युटर संदर्भात नाहीये, अबॅकस एक टूल येतं, त्या टूलवर आम्ही गणितं शिकवतो. मग मुलं टूल नंतर न वापरता इमॅजिन करून गणितं शिकतात आणि गणितं फास्ट करण्याचा, मुलांचा ब्रेन डेव्हलपमेंट होण्याचा हा क्लास आहे. मग त्यामुळे काही पहिले 2-3 वर्ष तरी अबॅकस काय आहे, अबॅकसचं फायदे मुलांना काय होतात आणि आपलं वेगळेपण काय आहे की 4 लेवलमध्ये अभ्यासक्रम आपण पूर्ण केलाय, याविषयी अवेअरनेस करण्यामध्ये पहिले 2-3 वर्ष आपले गेले. मग सर तुमच्या लाईफमध्ये सुरुवातीला असा कधी एक प्रसंग आला का ज्यावेळी तुम्हाला वाटलं की बास आता मला होत नाही, मी सगळं सोडायचंय मला? हा, असे बरेच प्रसंग बऱ्याच वेळेला येतात किंवा हाच का आपण आता हे पुढे अजून किती नेऊ शकतो किंवा किती मोठं होऊ शकतं, याविषयी आपल्या मनात सुद्धा शंका सुरुवातीच्या काही काळामध्ये येतात. आणि मला मित्र यायचे, मित्र भेटायचे, अरे का अबॅकस करतोय, ह्याला कुठे एवढं फ्युचर आहे का, आणि तू आता एकटा आहे, उद्या तुझं लग्न झालं तर मग कसं भागणार तुझं ह्या अबॅकस क्लासेसवर, काहीतरी मोबाईल शॉपी टाक, हॉटेल टाक, वडिलांचं चांगलं आहे सपोर्ट तर काहीतरी कर, असं मित्र भरायचे, असे विचार भरात यायचे. पण एक निश्चय होता की ही पद्धत खूप उपयुक्त आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला संयम ठेवला पाहिजे. संयम ठेवून जर आपण काम केलं सातत्यपूर्ण तर रिझल्ट चांगला येऊ शकतो, हा विश्वास होता. नंतर लग्न झालं, त्यानंतर मीनाक्षी चा पण सपोर्ट मला ह्याच्यात मिळत गेला आणि नंतर मग हळूहळू काम हे आपोआप मोठं होत गेलं. रिस्क घेतली? हा, रिस्क ही आहेच. घ्यावीच लागते. उद्योजक म्हटलं तरी शिक्षण क्षेत्र असलं तरी फ्रँचायझी मॉडेल, बिझनेस, अवेअरनेस, मार्केटिंग, सेल्स ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आणि कुठलाही व्यवसाय बघ, तो हॉटेलचा असेल, मोबाईल शॉपी असेल, नाहीतर मग अबॅकस क्लासेस असो, त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला धाडस करावंच लागतं, रिस्क घ्यावी लागते. तुमच्या विचारावर ठाम राहून तुम्ही निर्णय घेऊन तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, मग तुम्हाला यश भेटतं. मस्त. सर मला सांगा की आता आपला क्लास चालू होऊन ऑलमोस्ट किती वर्ष झाली? आज आता आपल्याला क्लासेस हे सक्सेस अबॅकस एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करून 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता डिसेंबर मध्ये ओके. 13 वर्षात आता आपण पदार्पण केले. सर या 13 वर्षामध्ये सगळ्यात पहिला ब्रेक थ्रू कधी मिळाला तुम्हाला? आता असं ब्रेक थ्रू असं म्हणता येणार नाही. या 12 वर्षात हे जे काही यश आपण बघतो की 500 फ्रँचायझीचं नेटवर्क आज सक्सेस अबॅकसचं आहे. 50,000हून अधिक विद्यार्थी ह्या 12 वर्षात सक्सेस अबॅकस सोबत जोडलेले आहेत. आज महाराष्ट्रातल्या पण एक अग्रगण्य अबॅकस संस्था आहे. अमोल कोल्हे असतील किंवा आत्ता स्वप्नील जोशी असतील, असे ब्रँड अँबॅसिडर आपल्या सक्सेस अबॅकसशी जोडलेले आहेत. तर एक ठराविक असा ब्रेक पॉईंट किंवा टर्निंग पॉईंट असं नाही सांगता येणार. 12 वर्ष आपण सातत्याने काम करत गेलो. हे काम करत असताना आपल्याला रिझल्ट चांगला द्यायचा आहे, मुलांची इम्प्रूव्हमेंट कशी होईल, त्यासाठी नाविन्यपूर्ण काही गोष्टी कशा करता येतील, सिलेबसमध्ये असतील, या अबॅकसच्या स्पर्धा असतील, त्याच्या माध्यमातून असेल, त्या गोष्टी आम्ही करत गेलो. यामध्ये सर्वप्रथम 5 सायकल बक्षीस अबॅकस स्पर्धेच्या माध्यमातून आपण चालू केलं. त्यानंतर स्कॉलरशिप चालू केली. ती सुरुवातीला 5,000 होती, नंतर 10,000 रुपये केली आणि आज मला अभिमानानं सांगू वाटतं की आपण 1,00,000 रुपयाची स्कॉलरशिप ह्याच्यामध्ये आज देतोय. आणि काही नाविन्यपूर्ण गोष्टी ह्यात करत गेलो. पालकाचा पण प्रतिसाद चांगला मिळत गेला आणि मग आज ह्या स्टेजला आपण विद्यार्थी पालकांनी ठेवलेला आमच्यावरचा विश्वास, आमचे सर्व फ्रँचायझी धारक घेत असलेली मेहनत आणि संपूर्ण सक्सेस अबॅकस ऑफिस टीम जे आहे ह्यांचं डेडिकेशन, याच्यावर आजपर्यंत हे यश आपण मिळवू शकलो असं मला वाटतंय. अगदी बरोबर सर. सर आज जेव्हा तुम्ही 12 वर्षानंतर मागे वळून बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? जसं मी 12 वर्षापूर्वी सुरुवात केलेली, आज माझ्या भागातले मला विद्यार्थी पालक भेटतात, सांगतात. अगदी छोटी जर्नी होती आणि तेव्हा असं काही ठरवून पण केलं नव्हतं.
पण हा प्रवास नंतर हळूहळू मोठा होत गेला. आज मला स्वतःला सुद्धा विश्वास बसत नाही की आज एवढं मोठं ह्यात होऊ शकतं. पण लोकांनी जसं मी सांगितलं, पालकांनी विद्यार्थ्यांनी ठेवलेला विश्वास, त्यानंतर फ्रँचायझी धारकाची मेहनत, ह्यामुळं आज ह्या लेवलला आपण आज आलेलो आहे. तर महाराष्ट्रामध्ये आज आपल्या एवढ्या ब्रांचेस आहेत, हम्म. ते कसं शक्य झालं, म्हणजे कसं पॉसिबल झालं? आता याच्यामध्ये हे फ्रँचायझी नेटवर्क करत असताना सर्वप्रथम आपण काय केलं, विशेषतः पदवीधर महिला ज्यांचाच काहीतरी शिक्षण झालेलं असतं आणि त्यांना काहीतरी स्वतःची एक ओळख निर्माण करण्याची किंवा आपल्या कुटुंबासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करण्याची तयारी असते, पण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा एक चांगली संधी मिळत नाही. तर हीच आमच्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये खासियत आहे की पदवीधर महिला त्यांचं घर सांभाळून आमचं हे फ्रँचायझी घेऊ शकतात. त्याच्यासाठी लागणारं त्यांना टीचर ट्रेनिंग असेल, मार्केटिंग सपोर्ट असेल किंवा ऑनलाईन त्यांना क्लासेस घ्यायचे असतील तर ते कसे क्लासेस कंडक्ट करायचे यासाठी सपोर्ट सिस्टीम असेल. इव्हन ऑनलाईन अबॅकस क्लाससाठी लागणाऱ्या स्टुडंट इन्क्वायरी, ज्याला आम्ही लीड्स म्हणतो, याही आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यावर त्याचं काम कसं सोपं होईल ह्याच्यावर आम्ही सर्व प्रकारचे ट्रेनिंग, मार्केटिंग, सेल्स हा सपोर्ट त्याला देतो. आणि याच्या माध्यमातून आमची एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम असल्यामुळं बऱ्याचशा महिला आमच्याशी जोडल्या गेल्या. तरी त्याच्या चांगल्या बॅचेस केल्या, 1 बॅच केली, नंतर 2 बॅच, 3 बॅच, 4 बॅच. आज अगदी 100 ॲडमिशन करणाऱ्या दरवर्षी आमच्याकडे 17 ते 18 महिला आहेत, ज्यांना आपण शतकवीर सन्मान देतो. पण काही महिलांनी यात स्वतःची कार असेल, स्वतःचा फ्लॅट असेल, अशी काही स्वप्न त्यांची पूर्ण केली. आणि म्हणून या फ्रँचायझी मॉडेलला आपल्या आता चांगला रिस्पॉन्स शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातून मिळत आहे. सर आता आज आपलं एवढं मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, पण ह्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी, म्हणजे ह्याची क्वालिटी मेंटेन करताना कोणती एक भीती मनात आहे तुमच्या, या होती? आता ह्याच्यावर फ्रँचायझी मॉडेलमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जी आपल्याला अपेक्षित क्वालिटी आहे ती शेवटच्या घटकापर्यंत गेली पाहिजे. त्यासाठी आम्ही एक प्रॉपर टीचर ट्रेनिंग सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. तसेच आमचे जे फ्रँचायझी ओनर आहेत त्याचे टाईम टू टाईम आम्ही मीटिंग घेऊन त्यांना सर्व अपडेट्स आम्ही प्रोव्हाइड करत असतो. आणि तुम्ही जर इथं आपल्या ऑफिसमध्ये बघितलं तर आपल्याकडे कस्टमर केअर डिपार्टमेंट आहे. विशेष म्हणजे आम्ही डायरेक्ट पालकांना फोन करून तुमच्या मुलाची प्रोग्रेस कशी आहे, तुमचे क्लासेस व्यवस्थित होत आहेत का, काय अडचणी आहेत का, ह्या गोष्टी आम्ही जाणून घेतो. मला असं वाटतं की अबॅकसमध्ये आमची एक संस्था असेल की जी कंपनीतून डायरेक्ट पालकांना फोन करून त्याचा फीडबॅक जाणून घेते आणि 100% चांगली क्वालिटी राहील याच्यावर आम्ही प्रयत्न करतोय. आणि तसं आमच्या फ्रँचायझीला आम्ही शिकवलेलं आहे की दर 3 महिन्यांनी लेवल संपली की पालकांना आमच्या फ्रँचायझी धारक म्हणजे त्याचे जे टीचर आहेत विद्यार्थ्याचे, ते त्या मुलाची प्रोग्रेस दाखवतात. त्यामुळे आज चांगली क्वालिटी आम्ही देऊ शकतो. त्यामुळे कस्टमर आपला विश्वास पण खूप चांगला ठेवत आहे. हो. सर, जेव्हा आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये तुम्ही टीचर हायर करता तेव्हा तुम्ही काय क्वालिटी पाहता, म्हणजे काय क्वालिटीज पाहता? आता सक्सेस अबॅकसचं एखाद्याला ट्रेनिंग घ्यायचं असेल, फ्रँचायझी घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची त्याच्याकडे क्वालिटी पाहिजे. ते म्हणजे त्यांना लहान मुलाशी संवाद साधणं, लहान मुलांना शिकवणं, या गोष्टीची त्याला आवड पाहिजे. मग अगदी पदवीधर व्यक्ती असेल आणि त्याला शिकवण्याविषयी पॅशनेट असेल तरी तो आमचं टीचर ट्रेनिंग घेऊन हे क्लासेस उत्तम प्रकारे करू शकतो. सर, आज एज्युकेशन सिस्टीम मध्ये, या एज्युकेशन बिझनेस सिस्टीम मध्ये कोणाला यायचं असेल तर तो कसा येऊ शकतो? तर या एज्युकेशन सिस्टम असू दे किंवा कोणती बिझनेस सिस्टम असू दे, सर्वात महत्त्वाची क्वालिटी आहे ती त्याला त्या विषयाबद्दल त्याला पॅशन पाहिजे. म्हणजे त्या विषयातली त्याला आवड पाहिजे, त्या विषयामध्ये त्याला पुढं विजन दिसलं पाहिजे आणि त्या विषयामध्ये मला इन्कम मिळो न मिळो माझी काम करण्याची तयारी पाहिजे. ही जर तयारी असेल तर तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये या. एज्युकेशन सेक्टर खूप मोठं आता होत आहे आणि खूप वेगवेगळ्या अबॅकसच नाही, खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एज्युकेशनमध्ये आज ॲनिमेशन असेल, तुमचं 11वी-12वीचं JEE, नीट याचं एज्युकेशन असेल, सैनिक स्कूल स्कॉलरशिप सारखे क्लासेस असतील, असं खूप मोठं पोटेन्शियल एज्युकेशन फील्डमध्ये आहे. पण तुम्हाला मुलांविषयी तळमळ, शिकवण्याविषयी पॅशन असणं गरजेचं आहे. म्हणजे पेशन्स पाहिजे तुम्हाला बिझनेस मध्ये. पेशन्स आणि पॅशन ह्या 2 गोष्टी असल्या तर तुम्ही कोणत्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकता. मग सर, आज तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय संदेश देऊ इच्छिता? आता लवकरच उन्हाळी सुट्ट्या लागतायत आणि व्हॅकेशन बॅच वगैरे सुरू होत आहेत. तर या उन्हाळी सुट्टीपासून तुम्ही एक संकल्प करू शकता, खेळण्याबरोबर, गावाला जाण्याबरोबर. आता ऑनलाईन पण आमचे क्लासेस उपलब्ध आहेत. तर तुम्ही अबॅकस सुरू केलं तर या सुट्टीचा सदुपयोग होऊ शकतो. मुलांना एक ॲडिशनल स्किल याच्यामुळं अबॅकसमुळे मिळू शकते. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, सेल्फ कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि जशा त्याच्या पुढच्या लेवल होतील तसं त्याचं गणित फास्ट होणार आहे आणि गणितामध्ये पण तुम्हाला इम्प्रूव्हमेंट मुलांची झालेली दिसणार आहे. तर आता व्हॅकेशन बॅच येत आहेत तर पालकांनी त्याचा उपयोग एक अबॅकस, एक ॲक्टिव्हिटी, एक स्किल शिकण्यामध्ये
मुलांचा वेळ इन्व्हेस्ट करावा असं मी या पॉडकास्टच्या निमित्त सांगेन. अगदी बरोबर आहे सर तुमचं. सर पुढच्या 5 वर्षामध्ये आपलं सक्सेस अबॅकस तुम्ही कुठं पाहता? आता सध्या आम्ही स्टेप बाय स्टेप याच्यावर काम करतोय. 500 फ्रँचायझीज नेटवर्क केलेला आहे. पुढचा आम्ही 1000 फ्रँचायझीचं नेटवर्क करण्याचा टप्पा आहे आणि आता जास्त आपण महाराष्ट्रभर काम करतोय. तर भविष्यामध्ये आम्ही गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, अशा काही स्टेट्समध्ये सुद्धा सक्सेस अबॅकसचं ऑपरेशन सुरू करतोय किंवा हे पुढे जाऊन पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला पॅन इंडियामध्ये पण सक्सेस अबॅकसचं फ्रँचायझी नेटवर्क पाहायला मिळणार आहे. अगदी बरोबर आहे. सर आज जे माझ्यासारखे या माझ्यापेक्षा लहान वयाची मुलं, यंग युथ आता खूप डिप्रेशन मध्ये, एन्झायटी, डिप्रेशन, सुसाईड वगैरे करतायत आणि स्वतःला खूप कमी समजतायत. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय ऍडवाइस देणार यंग युथ साठी? मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्व यंग मुलांना हेच सांगेल की तुमचं अकॅडमिक्स मध्ये तुम्ही कमी असा किंवा जास्त असा याचा तुमच्या करिअरवर कोणताही परिणाम होत नाही. आज प्रत्येक मुलाकडे एक वेगळं काहीतरी स्किल आहे. कुणाकडे गाण्याचं स्किल आहे, कुणाकडे लिखाणाचं स्किल आहे आणि आज टेक्नॉलॉजी आहे, AI सारख्या गोष्टी येत आहेत. तर या गोष्टींना घाबरू नका. या नवीन क्षेत्रामध्ये आपल्याला कसं करिअर करता येईल, नवीन नवीन स्किल, सुरुवातीचे काही वर्ष हे तुम्ही तुमच्या एज्युकेशनवर प्रॉपर फोकस करा. मग तुमचं अकॅडमिक असेल, अदर स्किल असेल, ह्या गोष्टी ॲक्वायर करा. भारत ही आता मोठी युथची लोकसंख्या आहे किंवा भारत हा मोठी लोकसंख्या, मोठी टेरिटरी असणारा हा देश आहे आणि आज इथं सर्व्हिस सेक्टर म्हणजे व्यवसायामध्ये प्रोडक्ट आणि सर्व्हिस हे 2 भाग आहेत. तर सर्व्हिस सेक्टरमध्ये इथून पुढच्या काळामध्ये खूप स्कोप आहे. तुमची एक्सपर्टी कशात आहे बघा, तुमची आवड कशात आहे बघा, त्यातलं वेगळं स्किल तुम्ही शिकलात आणि लोकांना त्याची सेवा तुम्ही दिली. म्हणजे आज हा स्टुडिओ बनवायचं काम असेल, पॉडकास्ट घेणं असेल किंवा कोणतंही वेगळं स्किल तुम्ही शिकला आणि लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही बदल करू शकला, तर लोक त्यासाठी तुम्हाला चांगले पैसे पे करायला तयार आहेत. आणि फक्त हे सोशल मीडिया वगैरे ठराविक वेळेपुरतं पहा, रील्स असतील हे असतील, आणि ह्या सोशल मीडियाचा टेक्नॉलॉजीचा आपल्या स्किल वाढवण्यासाठी जर तुम्ही उपयोग केला आणि उद्योग व्यवसायामध्ये आता खूप संधी आहेत. गव्हर्नमेंट पण स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेन्योर जे आहेत त्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन येतंय, कोलॅटरल फ्री लोन्स घेऊन येतंय. तर त्याची तुम्ही माहिती घ्या आणि उद्योग व्यवसायामध्ये या. पहिले 3 वर्ष तुम्ही पेशन्स ठेवून सातत्यपूर्ण काम करा आणि मग तुम्ही तुमचं एक चांगलं करिअर ह्यामध्ये घडवू शकता. तुम्ही अकॅडमिक्समध्येच चांगला असला पाहिजे, डॉक्टर, इंजिनियरच झालं पाहिजे तरच माझं करिअर होऊ शकतं, ही गोष्ट डोक्यातून काढू टाका. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज भारतामध्ये खूप चांगल्या संधी सर्वांसाठी उपलब्ध आहेत. अगदी बरोबर आहे सर. सर मला एक सांगा की खरंच विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाच पाहिजे का आत्ताच्या जनरेशन मध्ये? म्हणजे आजकाल खूप असे लोक या खूप अशी मुलं आहेत की जे क्षणिक सुख या क्षणिक पैशासाठी काही पण करतात. म्हणजे सपोज 5 मिनिटाचं शूट भेटते त्यांना, तर 5 मिनिटाच्या शूट मध्ये त्यांना 1000 रुपये मिळतात, तर ते त्यालाच आपले लाईफ समजतात. त्याच्यामध्ये स्किल अपग्रेड नाहीत करत. फक्त शूट मिळालं, माझं आजचं फक्त दिवसाचा जो खर्च आहे तो भागला की मी पुढे काय करणार नाही. आणि मग घरच्यांशी उलट बोलतात की मी करतोय ना काहीतरी. मग ती स्किल बरोबर आहे का ऍक्च्युअल स्किल, म्हणजे त्यात मास्टरी करायला लागेल त्यांना, या फक्त अभ्यासासोबत स्किल पण महत्वाचं आहे? तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल, कोणत्याही प्रोफेशन मध्ये असाल, तर बेसिक जे अकॅडमिक्सचं शिक्षण आहे ते तर आपण शिक्षण आपलं पूर्ण करणं गरजेचंच आहे. त्याच्यामधून एक आपण सुसंस्कृत असं नागरिक बनणार आहे. तसेच आपले आई वडील सुद्धा कधी आपल्या हिताचं सांगत नाहीत. आपले आई वडील कायम आपल्या हिताचंच सांगत असतात, तर त्याची सल्ले आपण ऐकलं पाहिजे. आणि थोडंसं यश मिळालं किंवा थोडा पैसा मिळाला तर हुरळून न जाता किंवा त्यावरच समाधान न मानता आपण आपल्या अजून स्किल्स डेव्हलप केल्या पाहिजेत. आणि हा इन्कम सोर्स मला लॉंग टर्म कसा येईल किंवा ह्याच्यामध्ये मी दरवर्षी 20% 25% माझी ग्रोथ कशी होईल, हा युथनी बघितलं पाहिजे. आणि युथनी शॉर्ट टर्म काही गोष्टी आहेत त्या एन्जॉय केल्याच पाहिजेत, त्या वयात त्यात काय डाऊट नाही. पण आपलं ग्रोथ किंवा आपलं जो माइंडसेट आहे हा लॉंग टर्म ग्रोथचा, लॉंग टर्म व्हिजनवर विचार करणारा असला पाहिजे. आणि ते करत असताना आपण आपलं प्रत्येक काम हे एन्जॉय केलं पाहिजे. बरोबर आहे, अर्थातच. सर मला एक सांगा की म्हणजे मला प्रश्न पडलेला लहानपणीचा की खरंच आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी मार्क्स मॅटर करतात का? आता जसं मी सांगितलं तुम्हाला, कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे, फक्त मार्क्सच मॅटर करतात का, तर नक्की नाही. परंतु बेसिक आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन हे आपण करणं गरजेचं आहे प्रत्येक युथनी.
आणि युथना या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक तुम्हाला सूत्रच आज सांगतो. ते म्हणजे 3 सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. एक म्हणजे डिसिजन. कोणताही डिसिजन घेणं तुम्ही गरजेचं आहे. कारण की मला रोज वेगवेगळे विचार येतात, वेगवेगळे स्वप्न येतात, वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी येतात, पण मी डिसिजन घेत नाही, तर काहीच होणार नाही. पहिलं डिसिजन घेणं आणि त्या डिसिजनावर ठाम राहणं गरजेचं आहे. म्हणजे पहिलं मी सांगितलं डिसिजन. दुसरा शब्द आहे माझा ॲक्शन. ॲक्शन म्हणजे जो डिसिजन घेतलाय त्यावर काम करणं, मेहनत घेणं. असं बोलतात की मेहनतीला पर्याय नाही. आणि मी पण माझ्या जर्नीतून तुम्हाला हेच सांगेल, यशाला शॉर्टकट नाही. तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार. दुसरं मी सांगितलं डिसिजन, नंतर सांगितलं ॲक्शन, आणि तिसरा माझा सर्वात महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे पेशन्स. कारण की यूथ काय करतो, यूथ असो किंवा कोणी असो, एखादा डिसिजन घेतो, एखादा फ्रेंड त्याला सांगतो ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, हे क्षेत्र चांगलं आहे, तो सुरुवात करतो उत्साहात, प्रयत्नही करतो, मेहनत करतो, आणि थोडे रिझल्ट आले नाहीत किंवा रिझल्ट कमी आले की तो सोडून देतो. मग ते सोडून नाही दिलं पाहिजे. आपण त्यात काम करत राहिलं पाहिजे. अपयश आलं तरी अपयश का आलं, त्या अपयशामागची कारणं, आणि मी यशस्वी कसा होईल, आणि त्या एकाच गोष्टीवर फोकस करून इम्प्रूव्हमेंट करत गेलो. जोपर्यंत आपल्याला चांगलं यश मिळत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. आणि एकदा एक उंची तुम्ही गाठली की नंतर तिथून पुढे ऑटोमॅटिक तुम्ही पुढे जात असता. तुम्हाला मेंटॉर्स भेटतात, सगळ्या गोष्टी भेटतात. पण सुरुवातीचे काही वर्ष, किमान असं बोलतात 3 वर्ष तरी 1000 डेज आपण ऐकलं असेल बऱ्याच वेळा, हो. किमान 3 वर्ष तरी सातत्यपूर्ण तुम्ही काम करणं गरजेचं आहे. म्हणजे मी हेच सांगितलं तुम्हाला की डिसिजन, ॲक्शन आणि पेशन्स इज इक्वल टू सक्सेस. सर, ॲव्हरेज स्टुडंट पण सक्सेसफुल होऊ शकतात का? चांगला प्रश्न आहे. मी तर असं म्हणेल, जे काही सक्सेसफुल स्टुडंट आहेत किंवा व्यावसायिक आहेत किंवा जे काही उद्योजक आहेत ते ॲव्हरेज स्टुडंटच होते. त्यामुळे कोणी असा न्यूनगंड बाळगू नका की मी ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज म्हणजे कशावरून तुम्ही म्हणता की अकॅडमिक्समध्ये मार्क त्याला कमी असतील, 50%, 60%, मग त्याला आपण म्हणतो ॲव्हरेज स्टुडंट. तर बरेचसे कॉलेज ड्रॉपआउट असतील, ॲव्हरेज स्टुडंट असतील, ते आज यशस्वी आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं अकॅडमिक्सचं शिक्षण पण महत्त्वाचं आहे. परंतु मी अभ्यासात हुशार नाही म्हणजे मी कुठल्याच क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाही असं नाहीये. तर ॲव्हरेज स्टुडंट सुद्धा त्याच्या क्षेत्रामध्ये त्याच्या स्किलवर पुढे जाऊ शकतो आणि एक यशस्वी व्यक्ती नक्कीच होऊ शकतो. सर, अजून एक मला प्रश्न पडलाय की म्हणजे लहान असताना माझ्यासोबत हे घडलंय की म्हणजे जे आपले इंडियन मॉम्स असतात ते आपल्या मुलांना खूप प्रेशर करतात अभ्यास करण्यासाठी, आणि नाही केलं तर भयानक मारतात, म्हणजे अक्षरशः तुडवतात म्हणायला काही हरकत नाहीये. मग पालकांचा मुलांवरती प्रेशर केल्यामुळं, म्हणजे पालकांनी मुलांवरती प्रेशर केल्यामुळं तो इफेक्ट अभ्यासावरती पडू शकतो का काय? हो, तर आता थोडंसं कमी झालंय. जसं तू म्हटलास तसं तुझ्या काळात काय किंवा माझ्या काळात काय, आई असेल, वडील असेल, हे आपल्याला आपला अभ्यासासाठी प्रेशर करायचे. मुलांनी पण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या हितासाठीच आई वडील आपल्याला ओरडत असतात किंवा अभ्यास कर म्हणून सांगत असतात. पालकांनी पण थोडी भूमिका बदलली पाहिजे. आता पालक बरेचसे बदललेले आहेत. पालक मुलांना समजून घेतात, शक्यतो मारत किंवा हे करत नाहीयेत. तर पालकांनी पण त्याची नक्की समस्या काय आहे, तो कोणत्या विषयात हुशार आहे, त्याला थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे. एखाद्याची ड्रॉइंग चांगली असेल, गाणं तो चांगलं बनवत असेल तर त्यालाही अप्रिशिएट केलं पाहिजे. त्याचे जे विषय कमी पडतायत, मागं पडतायत, त्याच्यासाठी त्याला स्पेशल ट्युशन देऊन किंवा लहान गटामध्ये आई वडील सुद्धा त्याचा अभ्यास घेऊ शकतात. असं काय नाही की एखादा क्लास लावला म्हणजे जबाबदारी आपली संपली. आपण थोडा वेळ घेऊन बसलो, प्रेमाने बोललो, आपण त्याच्या खेळासाठी थोडासा वेळ दिला, त्याला कुठेतरी बाहेर घेऊन फिरायला गेलो, आणि जेवढं आई वडिलांनी बॉन्डिंग मुलाबरोबर चांगलं ठेवू तेवढं ते आई वडिलांचं जास्त ऐकतात. आणि मुलांनी पण हे ऐकलं बघितलं पाहिजे की आई वडील आपल्याला ओरडत असले किंवा प्रेशर करत असले तरी ते आपल्या हितासाठीच असतं. सर, आज मोबाईल ॲडिक्शन सगळ्यात मोठा पालकांसमोर प्रश्न पडलाय, कारण की लहान मुलं खूप जास्त मोबाईलचा यूज करतायत. मग त्याचा अफेक्ट अभ्यासावरती पडू शकतो का? ह्याच्यावरती तुम्ही काय सांगणार? नक्कीच. मोबाईलचा अतिरिक्त वापर मुलांनी केला तर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट त्याच्या स्टडीवर होत असतो. आणि आपल्यासोबत आता हे खूप प्रश्न येत आहेत की तो रील्स बघतो, तो गेम्स खेळतो. तर मुलं असं का करतात, तर त्यांना त्या गोष्टीतून आनंद मिळतो. तर पालकाने अशा गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत की ज्यातून त्याला आनंद मिळेल. मोबाईल वापरू नको म्हटल्यावर तो वापरणार नाही. जसं आज मोबाईलच्या ऐवजी त्याला जर अबॅकस दिलं, त्याचा तो गणित फास्ट करायला लागला तर त्याला त्यात इंटरेस्ट येणार आहे. थोडंसं आपण घरामध्ये कुठंतरी बागकाम केलं, कुठेतरी एखाद्या दिवशी किल्ल्यावर फिरायला गेलो, तर त्या गोष्टीतून त्याला एक थ्रिल भेटणार आहे, त्याला आनंद भेटणार आहे. मग तो मोबाईलचा वापर कमी करेल.
मोबाईल बंद करा असं आपण सांगू शकत नाही मुलांना. तर तुझा वापर कमी करा, लिमिटेड करा. त्याचं एक टाइम टेबल दिलं की संध्याकाळी या वेळेपासून या वेळेतच मोबाईल तुला वापरायला मिळेल, मग तेवढ्या वेळ तू गेम खेळ किंवा काय कर, पण त्याच्या आधी तुझा एवढा तास आधी अभ्यास झालेला पाहिजे, असे काही नियम बनवले. आणि दुसरी गोष्ट काय, लहानपणापासूनच आपण पालकच मुलांसमोर खूप मोबाईलमध्ये असतो किंवा रात्री झोपताना वगैरे, आणि मुलं बा आपलं अनुकरण करतात. ते जर आपण थोडं चेंज केलं, आपण जर पुस्तकं वाचायला लागलो तर मुलं पण ते पुस्तकं वगैरे वाचतील. पालकांचं मुलं अनुकरण करत असतात, त्यामुळे पहिला पालकांनी मोबाईल कमी केला पाहिजे, मग मुलं ऑटोमॅटिक मोबाईल कमी करतील. मोबाईलवरती सुद्धा त्यांनी काही चांगले चॅनल्स आहेत जे एज्युकेशनल नॉलेज देतात. आता एक सीमा शिंदे म्हणून मॅडम आहेत, त्याच्या युट्यूबवर खूप चांगल्या मुलांसाठी व्हिडिओ असतात. असे चॅनल जर सबस्क्राईब केले, तशा पद्धतीचा मुलांनी कंटेंट बघितला तर त्या टाईपचेच व्हिडिओ त्यांना परत दिसतील. तर हे पालकांनी केलं पाहिजे की त्यांच्या मोबाईलमध्ये चांगले काही चॅनल्स वगैरे सबस्क्राईब केले पाहिजे. सर आज तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवलं, घडवलं, आणि आज पण तुम्ही खूप लोकांना भेटताय, म्हणजे विद्यार्थ्यांना भेटताय. मग ह्यामध्ये यंग जनरेशन मध्ये तुम्हाला ही गोष्ट जाणवली का की आजची मुलं थोडी लेझी आहेत का नाहीयेत, का त्यांना अभ्यासच करायचा नाहीये? आजचे जनरेशन जे आहे ते तुमचा असा प्रश्न होता की लेझी आहेत का, कन्फ्युज आहेत का, नक्की काय? तर मी हे मानतो की आजची जनरेशन लेझी नक्कीच नाहीये. ती खूप मेहनती आहे. ती खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतात, त्यासाठी वेळ देतात. त्याच्यात थोडी काही कमी असेल तर ते थोडंसं पेशन्स त्यांच्याकडे कमी आहेत. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी केली सुरुवात, तर त्याला रिझल्ट लगेच हवा असतो, किंवा हे जे रील्स बघतात आणि ह्या गोष्टी बघतात, त्यातला झगमगाट बघतात, त्यामुळे त्याला वाटतं की प्रॅक्टिकल लाईफ असंच आहे, असंच लगेच यश भेटतं आणि लगेच आपण यश सेलिब्रेट केलं पाहिजे. तर आजची जनरेशन ही लेझी नक्की नाहीये, ती मेहनती आहे. फक्त त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, आणि ह्या यंग जनरेशननी थोडंसं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. लगेच यश नाही भेटलं तरी नाराज न होता किंवा सोडून न देता आपल्या ध्येयावर त्यांनी काम करत राहणं गरजेचं आहे. सर, फिअर ऑफ फेल्युअर कसा ओव्हरकम करावा? आता आपण कुठलंही काम करत असताना, तुम्ही असो किंवा मी असेल अगदी, तर आपल्याला अपयश येऊ शकतं आणि अपयश येईल याची भीती वाटते. पण अपयश येईल याची भीती वाटते म्हणून कुठलं काम थांबवायचं नाही. त्याचे प्लस पॉईंट काय आहेत, मायनस पॉईंट काय आहेत, अपयश आलं तर वाईटात वाईट काय होईल, आणि ती जी वाईटात वाईट जी परिस्थिती येईल ती मी ओव्हरकम करू शकतो का, किंवा तो लॉस मी भरून काढू शकतो का, ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं असं म्हणायचं. आणि एकदा आपण जर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची ठरवली तर यश येऊ किंवा न येऊ, जसं आपल्या गीतेत सांगितलेलं आहे, कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. तसं आपण कर्म करत जायचं. आपण चांगलं पेरलं तर आपलं एक दिवस चांगलंच उगवणार आहे. त्यामुळे अपयश मला येईल याचा सतत विचार न करता आपण सुरुवात करताना कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. यात निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह काय होऊ शकतं, आणि ते घडलं तरी परत मी उभा राहू शकतो का, तो लॉस मी सहन करू शकतो का, असे कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आपण जर एखादा डिसिजन घेतला असेल तर समाज काय म्हणेल, किंवा मी अपयशी झालो तर काय होईल, लोक मला हसतील, लोक मला काय बोलतील, यावर विचार न करता माझी जी आयडिया आहे त्याच्यावर मी काम करेन आणि मी त्यात यश मिळवेनच, हा आत्मविश्वास मुलांनी ठेवला पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. सर, जेव्हा मी लहान होतो, म्हणजे एज्युकेशन घेत होतो ग्रॅज्युएशनच्या आधी, या 12वी मध्ये, 11वी मध्ये, या स्कूलमध्ये, मला कॉन्फिडन्स खूप कमी असायचा. म्हणजे तेव्हा माझ्यामध्ये कमी होता, म्हणजे आता पण आजच्या लोकांमध्ये खूप कमी असणारे कॉन्फिडन्स, स्किल्स कमी असणारे जे लहान मुलं आहेत, त्यांनी कॉन्फिडन्स बिल्ड कसा करावा, त्यासाठी काय केलं पाहिजे? तर मुलांनी एक केलं पाहिजे की माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत आणि माझे विकनेस काय आहेत ते एकदा शांत बसून लिहिले पाहिजेत. माझे हे स्ट्रेंथ्स आहेत आणि हे माझे वीक पॉईंट आहेत. तर आपले स्ट्रेंथ आहेत ते अजून आपण स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, आणि जे आपले 3-4 वीक पॉईंट आहेत त्यातल्या एका वीक पॉईंटवर एका वर्षी काम केलं पाहिजे. म्हणजे समजा की माझं हँड रायटिंग रीडिंग चांगलं नाहीये, तर 1 वर्ष मी हँड रायटिंग रीडिंग हे करेन. माझं स्टेजवर बोलण्याचं स्किल चांगलं नाहीये, तर मी 1 वर्ष स्टेजवर बोलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. असे प्रत्येक वर्षी एक स्किल, माझे टेक्नॉलॉजीमध्ये मी कमी आहे तर मी टेक्नॉलॉजी 1 वर्ष शिकेन. असं जर लहान वयामध्ये एका वर्षी एक आपल्या वीक पॉईंटवर काम केलं, ते सुधारवले, तर ऑटोमॅटिक आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे. आपला कॉन्फिडन्स कमी का असतो, तर आपल्याकडे काही स्किल्स कमी असतात आणि आपल्याला असं वाटतं की मी ह्या स्किलमुळे मी मागे पडेल. तर तसं नाही, आपले जे स्ट्रेंथ पॉईंट आहेत त्याचे पण आपण कौतुक आपण आपलं स्वतःचं केलं पाहिजे की माझ्याकडे ही गोष्टी चांगल्या आहेत, मी कुकिंग चांगलं करतो, माझं हँड रायटिंग खूप छान आहे. ह्या गोष्टीचं आपण आपलं कौतुक केलं पाहिजे. ते स्किल अजून शार्प केले पाहिजेत
आणि जे वीक पॉईंट आहेत ते दरवर्षी एक एक इम्प्रूव्ह केलं पाहिजे. स्वतःला कमी समजायचं नाही. 100% अजिबात कमी समजायचं नाही. आपण जसं सर्व माणसं आहे तसंच आहे. देवाने सर्वांना 2 डोळे, 2 हात, 2 पाय, एक मेंदू दिलेला आहे. निश्चित प्रत्येकाकडे काही ना काही एखादी स्किल चांगली असते. ती स्किल ओळखून आपण त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे सर. सर मला एक सांगा की सक्सेस म्हणजे काय तुमच्या भाषेत? आता सक्सेसची प्रत्येकाच्या दृष्टीने व्याख्या वेगवेगळी असू शकते. करिअरमध्ये कुणाला तरी एखाद्या चांगल्या पोस्टवर प्रमोशन पाहिजे, ते त्याच्या दृष्टीने सक्सेस असू शकतं. एखादा MPSC UPSC स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी आहे तर तो म्हणेल मला एक कलेक्टर व्हायचंय. एखाद्याला सोशल वर्कमध्ये काम करायचं आहे तर तो म्हणेल मला आज एवढ्या एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये इम्पॅक्ट आणायचा आहे. तर सक्सेस हे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळं असू शकतं. तुम्ही प्रत्येकाने डिफाईन केलं पाहिजे माझ्या दृष्टीने सक्सेस म्हणजे काय आणि ते मिळवण्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजेत आणि ती गोष्ट मला मिळाली तर आपण त्यात समाधानी आणि आनंदी असणं गरजेचं आहे. ना की दुसऱ्याचं जे सक्सेस आहे ते बघून थोडं आपण जलस होतो किंवा ह्याच्याकडे ही रेंज रोवर गाडी आहे, ह्याच्याकडे फॉर्च्युनर आहे, मग आपल्याकडे स्कॉडा असली तरी तिचं आपल्याला वाईट वाटतं. तर असं न करता आपल्या दृष्टीने सक्सेस काय, प्रत्येकाची सक्सेसची व्याख्या वेगळी असू शकते. माझ्या कंपॅरिझन अजिबात करायचं नाही. माझ्या दृष्टीने सक्सेस काय आहे आणि ते मिळवण्यासाठी मी काय करेन. सर आज जर तुम्ही 18 वर्षाचा असता तर तुम्ही असं वेगळं काय केलं असतं? आज मी अबॅकस क्षेत्रामध्ये नसतो तर निश्चितच एज्युकेशन फील्डमध्ये असतो, कारण की मुलाला शिकवणं, मुलांच्यात राहणं हे मला आवडतं. त्यामुळे नक्कीच मी कुठल्या ना कुठल्या तरी एक विषय शिकवत किंवा त्यातली एक्सपर्टी मिळवून ते शिकवताना मी असतो. म्हणजे एज्युकेशन फील्डमध्येच मी असतो. छान वाटतंय तुमच्यासोबत पॉडकास्ट करून. तर मला सांगा की अशी एक हॅबिट जी आता जे आपली जनरेशन या पॉडकास्ट मध्ये एवढे आपले मित्र बघतायत त्यांचं आयुष्य बदलू शकते, अशी एक हॅबिट सांगा. एक म्हणजे सातत्य, सातत्य आणि सातत्य. तर मित्रांनो, सरांसोबत आज पॉडकास्ट करून खूप मजा आली आणि सरांनी खूप छान आपल्या यंग जनरेशनसाठी माहिती दिली. असेच खूप सारे पॉडकास्ट अजून आपल्या चॅनलवरती येणार आहेत आणि सरांसोबत पण खूप सारे वेगवेगळे पार्ट्स आपण घेऊन येणार आहेत वेगवेगळ्या टॉपिकवरती एज्युकेशन रिलेटेड. तर आय होप तुम्हाला पण मजा आली असेल आणि अशाच प्रकारच्या खूप साऱ्या व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.